पण मला आता प्रश्न असा पडलाय, की प्लेन लोड्स त्यांनी iPhone इंडिया आणि चायनामधनं अमेरिकेला नेले. पण अमेरिकेमध्ये समजा महागाई खरंच वाढायला लागली इथून पुढे, तर तो iPhone विकत कोण घेईल? नाही, हे iPhone त्यांनी दिले ते जुन्या टॅरिफ रेटप्रमाणे दे हॅव एंटर्ड द कंट्री ना. बरोबर. त्यामुळे ते ते त्याच रेटली विकले जातील. ह्याचा तोटा कोणाला होणार आहे? ते अमेरिकन सिटिझन आता फॉर एक्झाम्पल त्यांनी लेट्स से चायनाहून iPhone येतोय. फॉर एक्झाम्पल म्हणजे एक्झॅक्ट नंबर माहीत नाही. समजा $1200 येत असेल. यूएसमध्ये येतोय. राइट. त्याच्यावर ड्युटी लावून समजा तो $1500 दुकानातून विकला जातो. बरोबर. तो जर त्यांनी टॅरिफ वाढवल्यामुळे 1200चा जो डॉलरला iPhone यूएसमध्ये एंट्री करतोय, त्याच्याऐवजी तो 1600ला एंट्री होईल त्याची. मग त्याच्यापुढे मार्जिन Apple जे काय ते मे बी लावतात ते. 1800, 1900, 2000, 2200 कितीही डॉलर तो फायनली स्टोअरमध्ये विकायला ठेवते. म्हणजे जोक म्हणून असं होईल, की काही दिवसानंतर समजा हेच असं चालू राहिलं, तर तो iPhone तिकडनं अमेरिकेहून बाबा माझ्यासाठी एक iPhone इनफॅक्ट घेऊन ये म्हणण्यासारखं काल ते एक उलटं मीम पण आला होता, सोपं होईल. की त्यांनी एक धमकी दिली, की आता नेक्स्ट टार्गेट इज फार्मास्युटिकल इंडस्ट्री. हां. तर असा एक मीम होता, "अरे, तू यूएसला येतोय तर येताना 4 पॅरासिटामॉल आणि एक iPhone घेऊन ये."